शिवसेनेचे आमचे बुधगावचे पंचायत समिती सदस्य इंग्लिश आहे यांच्या बाबतीत जो प्रकार घडला अत्यंत निंदनीय आहे. मतभेद असावेत, जरूर असावेत. ज्याप्रमाणे वरिष्ठांनी आदेश दिला, बाबासाहेबांची चर्चा झाली, बाबासाहेबांनी आदेश दिला, जिल्हा प्रमुख यांना त्यांना बजरंग भवनावरील आदेश आला की तुम्ही भाजपच्यासोबत ही आपलं कार्य पूर्ण करायचं आहे. हे असतानासुद्धा काही गोष्टी कशा घडतात की आता त्या ठिकाणी त्यांना उचलून नेलं, काय काय झालं, आता त्यांनी व्यथा व्यक्त केली. आता शिवसेनेत असे शिवसैनिकांना जर लोक पळून येत असेल, बिहार होत असेल, निश्चितपणानं सांगली जिल्ह्यात एक वेगळी नोंद होईल. मला सांगायचं आहे की आता ह्या सगळ्या प्रकारांची चौकशी होईल, कोण दोषी असेल त्याला सोडणार नाही. आणि आम्ही सगळ्या तर त्या इंग्लिश साहेबांच्या पाठीचे आहोत, शिवसेना संपूर्ण त्यांच्या पाठीचे आहे, सगळे सहकारी आहेत, सगळे ताकदीचे आहेत. एखादी शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागणार ही जबाबदारी माझी. ससपूर्णपणे नेत्यानं या प्रकरणात मला कुणीही विचारलेलं नाही. काँग्रेसवर जे गेलेले आहेत, काँग्रेसवर जे मतं मांडलेले आहेत त्याची चौकशी निश्चित करणार मी. एकनाथ शिंदे साहेबांना विचारणार. यांना आदेश कुणी दिला? बाबासाहेबांनी जिल्हा प्रमुखांना आदेश दिला, जिल्हा प्रमुखांनी सगळ्या सैनिकांना आदेश दिला, शिवसैनिकांनी कामाला लागले आणि पंचायत समितीचा सभापती आमचा होणार. गुरी धरून जर काही गोष्टी घडत असतील आमच्या अपरोक्ष, त्यांची सगळ्यांची चौकशी झाल्याशिवाय कोणी शिवसैनिक किती मोठा असू नये तिची गय केली जाणार नाही. सहसपूर्णपणे मी आहे. मला या गोष्टीची एक कल्पनासुद्धा काढी दिली नाही. तुम्ही संघटना चालवता, काँग्रेसला पाठिंबा देत आहे आणि आम्हाला कुणाला विचारत नाही. ठीक आहे, मंगला आहे काय 70 वर्ष 75 वर्ष 55 वर्ष काम करणं शिवसेनेत असली कुठली लढाई आहे? त्याची निश्चितपणाने एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मी दाद मागणार आहे माझे की माझ्या एका शिवसेनेत असं जर हाल होत असेल तर मला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजिबात नाही. ही भूमिका लक्षात घेऊन उद्या बुधगाव बंद, आम्ही बंदबिंदच्या वाचायचा माझा विश्वास नाही आहे, पण निश्चितपणाने ते लोकांचा आदर आहे, त्यांच्याबद्दल कामाची पावती आहे, त्यांच्याबद्दल लोकांच्या गावाच्या लोकांचा आदर आहे. बजरंग भाऊचं गाव आहे, नाही ती शिवसेनेच्या पाठीची आहे, त्यांनी सन्मानाने निवडून दिले. त्या सगळ्यांची नोंद निश्चितपणे होणार, त्या सगळ्यांची चौकशी होणार. त्यातून काय निष्पन्न शिंदे साहेब सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्यांचा आदेश म्हणून काम करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.